मस्त कोवळी अशी भाजी आहे, नुकतीच झाडावरून काढली अशी दिसते। नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गावठी शेंगलाच्या पाल्याची भाजी आणि मिक्स पिठाची भाकरी। चला तर मग साहित्य आणि कृती बघूयात। तर ही गावची शेंगलाची भाजी आहे, तुम्ही इथे पाहू शकता मस्त कोवळी अशी भाजी आहे, नुकतीच झाडावरून काढली अशी दिसते। ती आता आपण साफ करून घेणार आहोत। मम्मी दाखवतील तुम्हाला इथे कशी साफ करतात। कोवळी आहे छान, फक्त पानं पानं आपल्याला घ्यायची आहे। तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता आपली मस्तपैकी अशी शेंगलाची भाजी साफ करून झालेली। आता ही स्वच्छ धुवून घेऊयात आणि निथळून घेऊयात। आणि इथे आपण साहित्य बघून घेऊयात। कांदा घेतलेला आहे, 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून, 7-8 लसणीच्या पाकळ्या, त्यानंतर 2 मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता ही आमच्या अंगणातली मिरची आहे, त्याची छोट्या छोट्या अशा मिरच्या आलेल्या, त्या आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। आणि ही भाजी सुद्धा आमच्या परसातल्या शेंगलाची आहे। तर गावठी अशी भाजी आहे, तर ह्याची पूर्ण रेसिपी तुम्ही नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की भाजी ट्राय करा। मस्त पाण्यातून स्वच्छ धुवून काढूयात आपण ही। धुतल्यानंतर चाळणीत आपण काढून घेऊयात। मंडळी तुम्ही विचार करत असाल आता शेंगलाची भाजी कुठून मिळाली, तर हा जो अवकाळी मध्ये मध्ये पाऊस पडतोय नोव्हेंबर महिन्यात, त्यामुळे गावातल्या जे शेंगलाची जी झाडं आहेत ती अशी मस्त बहरून निघाली आहेत त्या पावसामुळे, आणि मस्त असा कोवळा कोवळा पाला आपल्याला त्याचा मिळालेला आहे। तर आपण आता कृतीला सुरुवात करूयात। कढई तापलेली आहे आपली, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। तेलामध्ये कांदा, लसूण, मिरची चांगलं भाजून घेऊयात। कांदा मस्त लालसर झालेला, भाजी आपण निथळत ठेवलेली ती आता आपण टाकून घेऊ। म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता ही पानं अगदी लहान लहान पानं आहेत, आपल्याला भाजी अजिबात चिरायचीही गरज नाहीये। जर तुम्ही भाजी आणत आणि ती जर जून असेल तर तुम्ही थोडं थोडं त्याचं एकदा फक्त ती चिरून घ्यायची आहे, जास्त बारीक चिरायची नाही। आता ही पानं जी आहेत ती अगदी लहान लहान आहेत, कोवळी अशी पानं आहेत, तुम्ही इथे बघू शकता। त्यामुळे मी अजिबात चिरून घेतलेली नाहीये, भाजी अशीच फोडणीला टाकली। भाजी छान परतून घेऊ कांद्यावर। भाजी 5 ते 10 मिनिटं चांगली शिजवून घेऊयात आणि एकदा पाण्यात शिजली की त्यामध्ये मीठ आणि खोबरे टाकून आपण घेऊया। तुम्हाला यामध्ये देठही दिसत असतील, ते अगदी कोवळे असे देठ आहेत। जून देठ असतील तर तुम्ही ते घेऊ नका, भाजी साफ करताना फक्त पानं घ्या। आता हे जे कोवळे आहेत ते देठही आपण घेतलेले आहेत, अगदी बारीक असे देठ आहेत, ते पटकन शिजतील। 5 मिनिटं आपण झाकण मारून ठेवूयात आणि थोडंसं पाणी टाकूयात वरून, की जेणेकरून भाजी खाली कढईला चिकटू नये। मस्त असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा। चवीपुरतं मीठ आणि किसलेलं खोबरं छान मिक्स करून घेऊयात। चला एक फक्त फोटो घेते। भाकरीचं पीठ मळून घेऊ। इथे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हे ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं मिक्स पीठ आहे। तर मस्त 2 भाकऱ्या भाजून घेऊत आपण। ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊयात। मस्त गोल अशी भाकरी झालेली आहे। थोडंसं पाणी लावून घेऊया आपण त्याच्यावर।
तर अशा प्रकारे आपली दुसरी भाकरी मस्तपैकी फुगलेली आहे. तर अशी ही आपली गावठी शेंगलाची भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता ही भाजी आम्ही मिक्स पिठाच्या भाकरीसोबत खाणार आहोत. ही भाकरी तुम्ही ट्राय करा. नुसती तांदळाची भाकरी खाण्यापेक्षा ही सगळ्या अशा धान्यांची मिक्स पिठाची भाकरी तुम्ही बनवून खाऊन बघा. छानच एकदम शेवग्याची भाजी, गावचा शेवग्याचा पाळा आहे त्याची भाजी आणि ही मिक्स भाकरी आहे. खूप सुंदर झाली आहे. खाऊन बघा सगळ्यांनी. धन्यवाद.